घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली जिल्हा हुज्जाज खिदमत कमिटीच्या वतीने पेन्शनपुरा भागात मदरसा मेहराज उलूममध्ये 7 मे रोजी सकाळी 9:30 वाजता हज यात्रेसाठी लसीकरण टीकाकरणाचे शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या भव्य शिबिरामध्ये अध्यक्ष म्हणून हिंगोली जिल्हा हुज्जाज खिदमत कमिटीचे जिल्हा अध्यक्ष इरफान शेठ कच्ची होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस, डॉक्टर दीपक मोरे, डॉक्टर भाकरे, डॉक्टर फैसल खान, नर्सिंग सुप्रिटेंडेंट बाळासाहेब चिंचकर, सहाय्यक सुप्रिटेंडेंट आशा क्षीरसागर, रागिनी जोशी, परिसेविका टापरे, बीना जॉर्ज, विनकरे गायकवाड, परिचारिका सरोज दांडेकर, आशा कटके, कविता भालेराव, कविता पायकराव, मोमले, सुनके, खंदारे, मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका सुनील दिंडे, पाठ्यनिर्देशक श्याम माळी यांची उपस्थिती होती. या शिबिराची सुरुवात कलामे पाकने केली. पठाण जब्बार खान यांनी हजबद्दल मराठीमध्ये सर्वांना माहिती दिली. हज यात्रेसाठी जाण्याचा उद्देश त्यांनी मराठी भाषेमध्ये सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सलीम एसटी कंट्रोलर यांनी चांगल्या प्रकारे केले, तर उर्दूमध्ये संचालन हाजी असगर अली सर यांनी केले. कमिटीच्या वतीने हज यात्रेसाठी व त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्वसाठी कमिटीच्या वतीने जेवण व नाश्ता, चहा यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कमिटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हाजी इक्बाल शेठ वासेसा, हाजी इरफान शेठ थारा, हाजी पठाण असगर अली सेक्रेटरी, हाजी मोहम्मद ईसा बागवान, मुफ्ती अब्दुल कदीर, शेख खैसर नगरसेवक, नाजिम रजवी, हाजी सय्यद मोहम्मद अली उर्फ बाबूभाई, शेख सलीमुद्दीन कंट्रोलर, जहीरभाई ईटवाले, मोहम्मद मुसा मोहम्मद बशीर, हाजी मोहम्मद कलीम, हाजी अब्दुल मतीन बागवान, पठाण सुफियान खान, श्रीमती आतिया कौसर आदींनी परिश्रम घेतले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. हज यात्रेसाठी आपल्या पूर्ण हिंगोली जिल्ह्यातनं एकूण 150 लाभार्थी आहेत. सदरच्या 150 लाभार्थ्यांचं 4 प्रकारचं लस देण्याचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. हे आयोजन करण्याकरता हज कमिटी हिंगोली, हज कमिटी स्टेट आणि हज कमिटी सेंट्रल यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. या सगळ्या हज कमिटी आणि सरकारी दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचंही आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचाराचा पण आपण इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सरकारी दवाखान्याच्या विद्यमाने व हज कमिटी यांच्या विद्यमाने हा जो आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे, याच्यामध्ये या हज कमिटीने खूप सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी दवाखान्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या लाभार्थ्यांनी याची मदत घ्यावी असे मी आवाहन करतो. धन्यवाद.